मागील 2 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं पुण्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे मात्र पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली। तर आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। यामुळे शेतशिवारात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर शेती कामांना वेग आलाय। शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीला सुरुवात केली। धाराशिवमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे काढून ठेवलेल्या ज्वारी आणि कडब्याचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। भुईमूग, कलिंगड, कोकम या पिकांचं मोठं नुकसान झालं असून 74 गावांमधील 175 शेतकरी बाधित झालेत। या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हताश झालाय। मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानं कहर केलाय। तब्बल 6570 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसलाय। 1000 गावांमधील 19,000 शेतकरी बाधित झालेत। तर सर्वात जास्त कांदा पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय। पावसामुळे कलिंगड बागा अक्षरशः पाण्यात गेल्यात। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। हजारो टन कलिंगड पीक वाया गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय। मात्र नदीच्या पात्रात पाण्याचा जोरदार प्रवाह असूनही जलपर्णींचं संकट मात्र कायम आहे। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उमराणी बंधारा तुडुंब भरलाय। त्यामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्यालाही अनोखं रूप प्राप्त झालंय। हा बंधारा भरल्यानं सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटली। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तिळाच्या शेतीलाही बसलाय। पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यानं सुकवण्यासाठी ठेवलेली तीळ काळी पडतीये। त्यामुळे तिळाच्या उत्पादनात घट होणार आहे। साताऱ्यातही कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। कराडमधील रुग्णालयात 2 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत। पोलीस पडताळणी केल्याशिवाय परप्रांतीयांना नोकरी देऊ नका असं आवाहन आमदार सुधाकर अडबलेंनी केलंय। गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी त्यांनी गृह विभागाला पत्र लिहून ही मागणी केली आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेत दिव्यांग कल्याण निधीचं वितरण करण्यात आलंय। 283 लाभार्थ्यांना 90 लाखांचं प्रारूप धनादेश वाटप करण्यात आले। जळगाव जिल्हा परिषदेचे 209 कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत। जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत 153 शिक्षक आणि 56 कर्मचाऱ्याचा यामध्ये सहभाग आहे। मालेगावमध्ये बनावट जन्मदाखल्यांचा घोळ असल्याचं समोर आलंय। यावेळी पालिकेनं 3000 जन्मदाखले रद्द केलेत। मात्र जन्मदाखले रद्द केल्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आलेत। 606 कर्मचाऱ्यांनंतर बीड पोलीस दलात 19 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। तर स्थानिक गुन्हे शाखा आणि ठाणेदारही बदलण्यात आलेत। जळगाव जिल्हा पोलीस दलात बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 79 ग्रेड PSI आणि ASI यांच्या बदल्या करण्यात आल्यात। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींच्या आदेशाने बदली झाली आहे।
सांगोल्याच्या जवळे गावात जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी शारदा देवी अभियान राबवण्यात आलं। सोलापूर ते गोवा विमान सेवेला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। 4 दिवसांमध्ये 200 पेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली आहे। तर फ्लाय 91 कंपनीच्या माध्यमातून 9 जून पासून विमान सेवा सुरू होणार आहे। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला हजेरी लावली। यावेळी ज्ञानेश्वरीचं पठण करत चंद्रकांत पाटील भक्तिरसात तल्लीन झाले। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगेमध्ये महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झाली आहे। यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्रासह कर्नाटकमधील भाविकांनीही हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा येथील शेतकरी रामेश्वर मापारी आणि संजय मापारी यांच्या बीटल जातीच्या असलेल्या बोकडाला आता 1 लाखांची किंमत मिळाली आहे। या बोकडाचं वजन तब्बल 120 किलोहूनही जास्त आहे। जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखी रथास यंदा प्रथमच देहू संस्थानने बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। त्याप्रमाणे एक बैलजोडी पालखी रथास कर्नाटकमधून तर चौघडा गाडीसाठी एक बैलजोडी महाराष्ट्रातून विकत घेण्यात आली आहे। शिर्डीत दारूच्या नशेत असलेल्या एका शिक्षकानं कुत्र्याला अमानुषपणे मारहाण केली आहे। यावेळी त्या व्यक्तीला अडवण्यासाठी गेलेल्या महिलेलाही त्यानं धक्काबुक्की करत असभ्य वर्तन केलं। या घटनेनंतर संतापलेल्या महिलेच्या पतीनं शिक्षकाला चांगला चोप दिला। हुंड्यासाठी महिलांचे अमानुष छळ सुरूच आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत 30 वर्षीय महिलेला घरात बांधून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली आहे। एवढंच नव्हे तर महिलेला चटकेही देण्यात आलेत। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धाराशिवमध्ये एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झालाय। दरम्यान कारमधील इतर दोघं वेळीच बाहेर पडल्यानं सुखरूप बचावले। शिर्डीहून हैदराबादला जाताना ही घटना घडली।